Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. फलाट क्रमांक 11, 2 मित्र आणि एक सूटकेस. दादरच्या प्लॅटफॉर्मवरची ही घटना ऐकलीत तर तुम्हालाही धक्का बसेल. मुंबईच्या कायम गर्दीनं गजबजलेल्या स्टेशनवर एक मुलगा एक जड ट्रॉली बॅग घेऊन जात असतो. त्याची धावपळ ही रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाला दिसते. रेल्वे सुरक्षा दलाचा जवान संतोष कुमार यादव आणि पोलीस माधव केंद्रे हे त्याला थांबवतात आणि मग जे घडतं ते ऐकलं तर तुम्हालाही घाम फुटेल. तेच आपण आज या व्हिडिओतनं जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी देव्यानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. दादरच्या प्लॅटफॉर्मवरून तुतारी एक्सप्रेसकडे जात असलेला जय चावडा हा एक अतिशय जड सूटकेस घेऊन जात होता. ती सूटकेस घेऊन जाताना आणि चढवताना त्याची दमछाक झाली होती. त्याची धावपळ ही रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाला दिसली आणि त्यांना संशयास्पद काहीतरी सुरू असल्याचं वाटलं. त्यांनी थांबवून त्याला बॅग उघडायला सांगितली आणि त्यात चक्क एक मृतदेह आढळला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा मृतदेह अरशद अली सादिक अली शेख याचा होता. अरशद हा कलिना भागात राहिला होता. शिवजीत सिंग आणि जय चावडा या 2 मूकबधीर व्यक्तींनी त्याची हत्या केली. अरशद सुद्धा मूकबधीर होता. हत्येनंतर कोकणात जाऊन मृतदेहाची विल्हेवाट लावायची असा त्यांचा प्लॅन होता असं पोलिसांनी सांगितलं. त्याचबरोबर हे तिघही मूकबधीर असून हे जुने मित्र होते असंही कळलंय. जय मूकबधीर आहे हे पोलिसांना कळल्यानंतर पोलिसांनी मूकबधिरांची जी सांकेतिक भाषा असते, साइन लँग्वेज असते, ती ज्यांना कळते त्या व्यक्तींना बोलवलं आणि त्यांच्या मार्फत जयची चौकशी केली. त्यानंतर त्याने हत्येची कबुली दिली. आता या प्रकरणी दादर रेल्वे पोलिसांकडे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पायधोणी पोलिसांनी या हत्याकांडातील दुसरा आरोपी म्हणजे शिवजीत सिंग याला नालासोपारा येथून अटक केली. त्यानंतर त्याचीही सांकेतिक भाषा समजणाऱ्यांना, साइन लँग्वेज समजणाऱ्या व्यक्तीच्या मदतीनं चौकशी करण्यात आली आणि तेव्हा असं कळलं की अरशद सोबत त्यांचा वाद झाला होता. या संपूर्ण घटनेचा नेमका घटनाक्रम काय होता ते आपण जाणून घेऊयात. रविवारी म्हणजे 4 ऑगस्टला जय आणि शिवजीतनं अरशदला पायधोणी येथील त्यांच्या घरी पार्टीसाठी बोलवलं. त्याला भरपूर दारू पाजली. त्यानंतर शिवजीत आणि जयनं मिळून त्याची हत्या केली आणि मृतदेह हा एका सूटकेसमध्ये भरला. त्यानंतर जय आणि शिवजीत यांनी मृतदेह असलेल्या या सूटकेसची विल्हेवाट लावण्यासाठी ते दादरला आले होते. तिकडून ते कोकणात जाऊन त्या मृतदेहाची विल्हेवाट लावणार होते. शिवजीत नालासोपाराकडे रवाना झाला आणि जय मृतदेह असलेली सूटकेस घेऊन दादर टर्मिनसला आला. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी संशयाच्या आधारे त्याला ताब्यात घेतलं आणि हे संपूर्ण प्रकरण जे होतं त्याचं बिंग फुटलं. पण या सगळ्यांमध्ये जो वाद झाला त्याचं नेमकं कारण काय होतं? अरशद ज्या मुलीवर प्रेम करत होता ती जय चावडा याची प्रेयसी होती. त्यामुळे अरशदला जय आणि शिवजीतनं डोक्यात हातोडा घालून संपवलं. अरशद जयला ब्लॅकमेल करत होता का याची देखील चौकशी पोलीस करणार आहेत. कारण असंही म्हटलं जातंय की अरशद जयच्या गर्लफ्रेंडचे फोटोज दाखवून जयला ब्लॅकमेल करत होता. ही संपूर्ण घटना मुंबईत घडली आहे आणि त्याचबरोबर हे सगळं दादरच्या स्थानकावर झालंय. कायम गर्दीनं गजबजलेलं हे स्थानक असतं. कायम इथे प्रचंड लोक असतात जे जात येत असतात. मात्र असं काहीतरी दादर स्थानकावरती होईल असा तुम्ही विचार तरी केला होतात का? या सगळ्याबाबत आता पोलीस जी चौकशी करतायत आणि त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. जय आणि शिवजीत हे दोघंही सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि पुढची जी काही कारवाई होईल ती आता त्यांच्यावरती केली जाणार आहे त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर. असेच अपडेट्स जाणून घेण्यासाठी या प्रकरणात काय होतंय त्याचेही अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू. तोपर्यंत बघत राहा मुंबई तक.